अचानक पावसाचं वातावरण तयार झालं हो का. कसं आहे मंडळी, मी तुमचा लाडका धनराज. आज आपल्या केळीचं दुसऱ्यांदा माल काढायचं होतं, तर सकाळी लवकर मी कॅरेट घेऊन गेलो. आज उन्हाच्या आधी भरभर घडं काढायचं म्हटलं, लगे घडं काढायला लागलो बघा जोरात. आज ऊन पण जरा जोरातच होतं. लई ऊन होतं, भयानक ऊन. मग काय, लगे आली आपली गाडी. आज अजून एक गाडी येणार होती, ती म्हणजे केळाच्या रोपाची. आपल्यात केळी लावायचं आहे, त्यासाठी रोप घेऊन ही गाडी आली. पटापटा कॅरेट नेऊन दिलो. मग तसं मला काही कॅरेटातनं रोपं उतरवून घ्यालतीत. माल काळा पडू नये म्हणून जरा सावलीतच ठेवलेलं. सगळीकडे काढून झालतीत बऱ्यापैकी. लगे धुवून कॅरेटून भरायला चालूच केलतीत. 1 टनाची गाडी लोड केलो आणि मी पण गेलो जेवायला. जेवून आल्यावर पाटपाणी चालू केलतो केळीला. मग काय चालूच होतं पाटपाणी पाजायचं. केळी काढून झाल्यावर दरवेळी पाणी सोडतोय. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असशीला हे काय? हे आहेत ऊसाचे जीवाणू, म्हणजेच ऊसाला कीड लागू नये म्हणून हुमणीचे औषध. हे ऊसाला सोडायला लागते, त्याशिवाय चालत नाही. मी हे सगळं तयार करून बघतो तर काय, पावसाचं वातावरण तयार झालं. मग काय, ठरल्याप्रमाणे लाईट गेलीच. तिथनं औषध राहिलं निम्म. मी पण चाललो घराकडं. असंच माझं डेली व्लॉग बघण्यासाठी आत्ताच फॉलो करा.